तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुक्या मेव्यापासून सर्वाधिक ऊर्जा मिळते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मनुका, ऑप्शन बी खारीक, ऑप्शन सी बदाम, ऑप्शन डी अक्रोड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी खारीक. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्याने यकृत निरोगी आणि ताजे राहते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए संत्रा, ऑप्शन बी द्राक्षे, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी जॅकफ्रूट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी द्राक्षे. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन डी भीमराव आंबेडकर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंडित नेहरू. तुमचा चौथा प्रश्न आहे, भारतात रेल्वे सेवा केव्हा सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1848, ऑप्शन बी 1853, ऑप्शन सी 1861, ऑप्शन डी 1875. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1853. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1875, ऑप्शन बी 1885, ऑप्शन सी 1905, ऑप्शन डी 1919. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1885. तुमचा सहावा प्रश्न आहे, महात्मा गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पंडित नेहरू, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अनुसूचित जमातींसाठी आरक्षण आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कलम 14, ऑप्शन बी कलम 15, ऑप्शन सी कलम 16, ऑप्शन डी कलम 46. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कलम 16. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणता देश सर्वाधिक छत्र्या बनवतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चीन. तुमचा 10वा प्रश्न आहे, काय पिल्याने वारंवार होणारी डोकेदुखी लवकर बरी होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी चहा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लिंबू. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1948, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1951 ते 52, ऑप्शन डी 1953. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.